नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे ज्यामुळे अनेक नाती तुटतात, पण लोक त्याबद्दल उघडपणे बोलायला घाबरतात. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? लग्नानंतर काही स्त्रिया दुसऱ्या पुरुषांकडे का आकर्षित होतात? अनेक लोक लगेच उत्तर देतात, पैसा, लूक किंवा स्वभाव खराब आहे. पण सायकॉलॉजी सांगते की हे पूर्ण सत्य नाही. खरं कारण खूप खोल आहे आणि ते समजलं नाही तर सुखी संसार देखील एका क्षणात तुटू शकतो. आज मी तुम्हाला 5 अशा सायकॉलॉजिकल कारणांबद्दल सांगणार आहे जी ऐकल्यावर कदाचित तुमचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आणि मित्रांनो, 5वं कारण इतकं धक्कादायक आहे की ते समजलं नाही तर तुम्ही नकळत तुमचं स्वतःचं नातं धोक्यात टाकू शकता. पण थांबा, हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही. हा व्हिडिओ आहे नातं वाचवण्यासाठी. कारण सत्य हे आहे की कोणतंही नातं एका दिवसात तुटत नाही. ते हळूहळू तुटतं. थोड्या दुर्लक्षामुळे, थोड्या शांततेमुळे आणि थोड्या न बोललेल्या भावनांमुळे. कधीकधी एका छोट्या गोष्टीमुळेही नात्यात मोठी पोकळी तयार होते आणि त्या पोकळीतच तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत ठेवायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला खरंच समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज तुम्हाला कदाचित असं काही समजणार आहे जे अनेक लोकांना आयुष्यभर कधीच समजत नाही. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या कारणापासून. 1. इमोशनल स्टार्वेशन, भावनिक उपासमार. एका रिसर्चनुसार सुमारे 70% स्त्रिया दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भावनिक दुर्लक्ष. लग्नानंतर अनेक पुरुष गृहीत धरतात की आता तर लग्न झालं आहे, आता इतकं बोलण्याची काय गरज. पुरुष कामात व्यस्त होतात, मित्रांमध्ये रमून जातात. पण स्त्री घरात तुमच्या एका शब्दासाठी, एका कौतुकासाठी वाट बघत असते. कल्पना करा, तुमची पत्नी दिवसभर घर सांभाळते आणि संध्याकाळी तुम्हाला काही सांगू इच्छिते, पण तुम्ही मोबाईलमध्ये बघत म्हणता, हो हो, नंतर बोलू. मित्रांनो, हे नंतरच कधीकधी नातं संपवण्याची सुरुवात ठरतं. जेव्हा घरात तिला कोणी ऐकत नाही आणि बाहेर कोणी तिला लक्ष देऊन ऐकतं, तेव्हा तिचं मन नकळत तिकडे झुकू लागतं. 2. हंगर ऑफ अप्रिसिएशन, कौतुकाची भूक. प्रत्येक स्त्रीला वाटतं की तिने केलेल्या कष्टाचं, तिच्या प्रयत्नाचं कोणीतरी कौतुक करावं. पण अनेक घरांमध्ये लग्नानंतर काही वर्षांनी कौतुक पूर्णपणे थांबतं. तिला वाटू लागतं की ती आता फक्त घरकाम करणारी मशीन किंवा मुलांची आई बनून राहिली आहे. अशावेळी जर बाहेर कोणी म्हणालं, आज तू खूप छान दिसतेस, तर तो छोटासा शब्दसुद्धा तिच्यासाठी खूप मोठा ठरतो. कारण त्या शब्दात तिला मान्यता आणि आदर मिळतो. 3. फिजिकल इंटिमेसी गॅप. हे ऐकायला कदाचित वेगळं वाटेल, पण सायकॉलॉजी सांगते की नात्यातील शारीरिक जवळीक देखील खूप महत्त्वाची असते. लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये रोमॅन्स कमी होतो, नातं रुटीन बनतं. फक्त शारीरिक संबंध असणं आणि एकमेकांच्या भावनांना समजून घेणं यात खूप फरक असतो. जेव्हा स्त्रीला असं वाटतं की तिच्या भावना किंवा इच्छांना महत्त्व दिलं जात नाही, तेव्हा ती मानसिकदृष्ट्या दूर जाऊ लागते. 4. रिव्हेंज अट्रॅक्शन. काही वेळा हे आकर्षण प्रेमामुळे नसतं, तर रागामुळे असतं. जर नवऱ्याने आधी पत्नीला फसवलं असेल, तर काही स्त्रिया स्वतःची व्हॅल्यू सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकतात. ही भावना खूप धोकादायक असते, कारण ती प्रेमातून नाही तर जखमी अहंकारातून जन्माला येते. 5. अल्फा सीक सिंड्रोम. हे सर्वात धक्कादायक कारण आहे. सायकॉलॉजीनुसार स्त्रियांमध्ये सुरक्षा आणि आत्मविश्वास असलेल्या पुरुषाकडे आकर्षित होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. पण लग्नानंतर अनेक पुरुष स्वतःची काळजी घेणं सोडून देतात. फिटनेस कमी होतो, महत्त्वाकांक्षा कमी होते, कॉन्फिडन्स कमी होतो. अशावेळी जर तिच्या आयुष्यात एखादा आत्मविश्वासी, यशस्वी आणि सक्षम पुरुष आला, तर तिच्या मेंदूमध्ये आकर्षणाची भावना निर्माण होऊ शकते. नातं वाचवण्यासाठी उपाय. 1. रोज किमान 15 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोला. 2. छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करा. 3. अधूनमधून डेटवर जा. 4. स्वतःच्या करिअर आणि फिटनेसवर काम करा. 5. नात्यातील रोमॅन्स जिवंत ठेवा. मित्रांनो, नातं हे एका झाडासारखं असतं. त्याला रोज पाणी घालावं लागतं. जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही, तर ते बाहेरून पाणी शोधायला सुरुवात करेल. म्हणून नातं जपणं ही दोघांचीही जबाबदारी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी नातं वाचू शकतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.